11 वर्षांनी मकर संक्रांत आणि षष्ठीला एकादशीचा योग जुळून आलेला आहे। एका दिवशी यंदा 14 जानेवारी 2026 बुधवारी आहे। ही मकर संक्रांत दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत असणार आहे। सूर्य हा मकर राशीत प्रवेश करील। प्रत्येक वर्षी संक्रांत देवीचं वाहन शस्त्र हे बदलत असतं। या दिवशी श्री हरिविष्णूंची मनोभावे पूजा करा, तुळशी पत्र अर्पण करा, त्यानंतर तिळाचे लाडू श्री हरिविष्णूंना द्या, त्यानंतर विष्णू सहस्रनामाचं पठण करा। आता संक्रांतीचा पुण्यकाळ 3:06 पासून तर 6:20 पर्यंत दान धर्म करू शकता। संक्रांतीचं वाहन 2026 मध्ये वाघ असून उपवाहन घोडा आहे। तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे। तुम्ही एकच नियम पाळा, फक्त पिवळे वस्त्र परिधान करू नका, ते तेवढं टाळा। दुसरं गोष्ट, गदा हातात घेतली असून केशराचा टिळा लावलाय। वयानिक कुमारी आहे आणि संक्रांती देवीचं स्वरूप सर्पजातीने असून मोती परिधान केला आहे आणि नक्षत्र मंदाकिनी आहे। ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे। दुधाचे पदार्थ वर्ज्य करा आणि सकाळी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करायचं आहे। स्नान, दान आणि तर्पण विधी खूप करायचं आहे आणि तिळाचं दान करायचं आहे। या दिवशी मकर संक्रांतीला आवर्जून स्त्रिया या जे काही वाण देतात त्याला दानधर्म म्हटलं जातं। तर या दिवशी हळद तुम्ही अर्पण करू शकता, फक्त पिवळे वस्त्र तेवढे टाळा।